मित्रांनो, यासाठी लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर ई-केवायसी पर्यायावर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी लाभार्थी महिला, ज्या महिलेची ई-केवायसी करायची आहे तिचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर बघा या ठिकाणी जो कॅप्चा कोड आहे 762771 तो कोड मी या ठिकाणी टाकून तुम्हाला खाली यायचा आहे आणि खाली येऊन मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून त्याच्या खाली बघा ओटीपी पाठवा हा पर्याय असणार आहे. त्या ओटीपी पाठवा या पर्यायावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता मी सहमत आहे वर क्लिक करतो. वेबसाईट भरपूर वेळा लोड घेत आहे, त्यामुळे थांबायचं आहे, जास्त काही गडबड करायची नाही. लक्षात घ्या, प्रत्येकाला वेबसाईट लोड घेत आहे. आता मी ओटीपी पाठवायला क्लिक करतो. त्यानंतर बघा माझ्या आधार कार्डशी लिंक असलेल्या म्हणजे महिलेच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी ओटीपी येईल. तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला आणि ओटीपी टाकल्यानंतर खाली सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचे. सबमिट करावर केल्यानंतर बघा या ठिकाणी वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. फॉर्म तुम्ही ज्याच्या नावाने भरला आहे त्याचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकून पुन्हा एकदा शेजारील कॅप्चा कोड टाकून सेम प्रोसेस मी सहमत आहे वर क्लिक करून ओटीपी पाठवा म्हणायचा आहे. आता वडिलांचा किंवा पतीचा ज्याचा तुम्ही आधार क्रमांक दिला त्याच्यावर एक ओटीपी येईल. आता तो ओटीपी आला आहे आणि मी या ठिकाणी ओटीपी टाकून सबमिट करा या बटनावर क्लिक करतो. आता तुम्हाला काय निवडायचं, तुम्हाला प्रवर्ग किंवा तुमची जात या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे. आता तुमची जी कोणती जात आहे ते निवडा. तुम्ही मराठा समाजातून असाल तर तुम्हाला खाली सर्वसामान्य प्रवर्ग आहे. तुम्ही भटक्या जमाती असाल तर तो निवडायचा आहे. ओबीसी असाल तर ओबीसी, जो कोणता तुमचा प्रवर्ग आहे तो प्रवर्ग तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, इतर मागासवर्ग असेल, विमुक्त जाती असेल, भटक्या जमाती असेल, खाली आल्यानंतर सर्वसाधारण आहे. मराठा समाज असेल तर तुम्ही सर्वसाधारण निवडायचा आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. लक्षात घ्या, यामध्ये जास्त काही पाहू नका. तुमच्या कुटुंबातून एक विवाहित आणि एक अविवाहित दोघीच लाभ घेसाल तर हो म्हणायचे, जास्त असतील तर तुम्ही या ठिकाणी नाही म्हणा. आणि सर्वात महत्त्वाचा खालचा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी अनेक जण कन्फ्यूज होत आहेत की नक्की काय करायचं. निवृत्ती वेतन नंतर जो ऑप्शन असणार आहे तर त्या ठिकाणी बघा जास्त काही डोकं लावू नका. सरळ होय हा पर्याय निवडायचा आहे. लक्षात घ्या, होय हा पर्याय निवडा, नाही म्हणू नका. होय या पर्यायावर निवडून तुम्हाला खाली काय करायचंय, खालचा जो टिक मार्क आहे बॉक्सचा त्यावर टिक करायचा आहे आणि सबमिट करा या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ओटीपी वगैरे येणार नाही आणि तुमची ई-केवायसी प्रक्रिया या बटनावर क्लिक केल्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये संपूर्ण पूर्ण होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर आणि फॉलो. याच्या व्यतिरिक्त तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.